सातारा जिल्हा संघटिका अनिताताई जाधव आज हे मिंडे आणि अनाजी पंतांनी कहर केलेला आहे। आज महिलांची जी सुरक्षितता त्यांनी दिलेलीच नाही, महिलांबद्दल अपशब्द जे बोलताय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्यांनी 12 वाजेपर्यंत जर जाहीर माफी नाही मागितली तर सर्व आमच्या कराड शहरातल्या रणरागिणी ज्या पेटून उठलेल्या आहेत, महिलांबद्दल त्यांनी जे अपशब्द काढलेले आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करून फडणवीस साहेबांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। हा आमचा शिवसेनेतर्फे जाहीर निषेध आणि शिवसेनेतर्फे त्यांना संदेश आहे की तुम्ही तुमच्या पातळीवर एवढ्या खालच्या पातळीवर महिलांच्या बाबतीत जे उतरताय ते उतरू नका, हा तुम्हाला संदेश देतोय। आणि 12 वाजेपर्यंत तुम्ही माफी मागा। आज आमचे उमेदवार पृथ्वीराज बाबा आज स्वच्छ आणि संयमी नेते आहे, त्या नेत्याबद्दल तुम्ही खालच्या पातळीत बोलताय। अरे हाय कुठं तुम्ही? एवढा तुमची जे मस्ती असेल किंवा माज असेल त्या ह्या आमच्या कराड शहरातल्या रणरागिणी उतरवल्याशिवाय राहणार नाही, हा तुम्हाला संदेश आहे। एवढं बोलते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। फडणवीसचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। अरे या फडणवीसचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। जय जिजाऊ, जय शिवराय, जय काँग्रेस। खरं तर एक सुसंस्कृत सुविचार असा असलेल्या कराड शहरात यशवंतराव चव्हाणांच्या नगरीत जिथं पृथ्वीराज बाबांना या सातारा जिल्ह्याची आणबाण शान मानलं जातं आणि त्याच बाबांच्यावर आज चुकीचं वक्तव्य जी फडणवीसांनी केलेलं आहे त्याचा आम्ही महिला भगिनींच्या वतीनं संपूर्ण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो। खरं तर बाबांच्या बद्दल असं बोलणं म्हणजे अतिशय ही चुकीच आहे आणि फडणवीसांना कदाचित बाबांचा इतिहास माहीत नाही, या कराड तालुक्याचा इतिहास माहीत नाही असं मला वाटतंय। कारण सतत या बीजेपीनं पहिल्यापासूनच एकतर स्त्रियांच्यावर राजकारण केलं, घाणेरडे वक्तव्य करायचं, नसेल तर जातीभेद करायचा आणि आमच्यातच दंगली घडवून आणायच्या, नसेल तर एखाद्या चांगल्या सुसंस्कृत आणि सज्जन व्यक्तीवर काहीतरी वक्तव्य करायचं आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवायची। हा त्यांचा पहिल्यापासून या बीजेपीचा पिंड आहे, त्यांचं हे चुकीचं धोरण आहे आणि म्हणून आज मी सर्वांच्या वतीने या धोरणाचा निषेध करते। मला एक गोष्ट सांगायची आहे फडणवीसांना की तुम्ही आमच्याच कराडात येऊन आमच्याच बाबांच्या विषय तो आमचा आम्ही आज जे राजकारण चाललंय, जिथं हा प्रचार चाललाय, ती आम्ही एक नेता म्हणून नाही तर खरंच आमचा बाप एक मायबाप म्हणून आम्ही हे करतोय। आणि जर आमच्या मायबापाला कुणी दिवसण्याचा किंवा त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी माझ्या महिलांच्या वतीनं सांगते की रात्री 12 पर्यंत फडणवीस साहेब तुम्ही जर नाही माफी मागितली तर तुमच्या घरात घुसून तुमची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही, याचा तुम्ही विचार करून आमच्या सर्वांची जाहीर माफी मागायची। या फडणवीसांचं अजून एक धोरण मला सगळ्यांच्या समोर आणायचं आहे की जेव्हा मराठा क्रांती मोर्चा चालला होता तेव्हा यांनीच दंगली घडवल्या आणि माझ्या माता भगिनींच्यावर अक्षरशः जीव घेणे, यांनी हत्यारं टाकली, यांनी गोळीबार केला, यांनी दगडफेक केली, याचा सुद्धा मी जाहीर निषेध करते। दुसरी महत्वाची गोष्ट, याआधी काही वर्षापूर्वी याच बीजेपी सरकारच्या काही आमदारांनी आमच्या देशावर ज्यांनी देश सेवा करणारे मिलिटरी मॅनच्या बायकांच्यावर वक्तव्य केलं त्याचाही आज मी जाहीर निषेध करते। सगळ्यात महत्त्वाचं आज जो हा प्रकार झालाय त्याची यांनी जाहीर माफीच मागितली पाहिजे। शिवाय ज्या देशात आम्ही हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सर्व आम्ही बंधू भगिनीसारखं राहतो तिथं याने जातीभेद घडवण्याचा प्रयत्न केला आणि आमच्यातल्या आमच्यात डोके फोडण्याचा प्रयत्न केला, याचाही मी आज जाहीर निषेध करते। आणि आज मला सगळ्यात वाईट वाटतंय की अतुल बाबांच्या सभेत जरी त्यांनी येऊन बोललं असलं तर या कराडच्या नगरीत आपल्याला बोललं गेलेलं आहे, त्यामुळे अतुल बाबांच्या समोर बसलेला सुद्धा शिवरायांचा मावळा असेल आणि त्यांना लाज कशी वाटली नाही की आपल्या मायबापाबद्दल जर एखादा अनाजी पंत काय बोलत असेल आणि ते तुम्ही का खपवून घेतलं, हा माझा भगिनींच्या वतीनं संपूर्ण मावळ्यांना हा प्रश्न आहे। आणि जर हा प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तर उद्या आज संध्याकाळी 12 वाजेपर्यंत फडणवीसांनी माफी ही मागितलीच पाहिजे, अन्यथा आमचा हिसका काय आहे हे पण त्यांना कळेल। अरे पृथ्वीराज बाबांसारखा संयमी नेता आहे
आज एवढी मोठी निवडणूक लागली आणि विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आम्हाला मार्गदर्शन बाबांचं केलं जातं की विरोधकांच्यावर टीका करू नका, आपलं काम सांगा. आणि त्या माणसावर जर तुम्ही अशी टीका करत असेल तर फडणवीस साहेब तुम्ही एका पदावर आहे आणि या पदावर जर चुकून जर असलं कोणी वक्तव्य करत असेल तर त्याला राजीनामा तातडीनं घ्यावा लागतो. त्यामुळे तुम्ही आता राजीनामा द्या आणि घरात बसा. धन्यवाद. कराड शहराला यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण एक वैचारिक वारसा आहे. आज कराड मलकापूर शहराच्या मध्यवर्ती एक राज्याचे जबाबदार नेते, भाजपचे जबाबदार नेते यांनी राज्यातल्या तमाम महिला भगिनींच्या बद्दल आणि ज्यांच्याकडे सुसंस्कृत नेता म्हणून पाहिलं जातं, किंबहुना त्यांचा शब्द हा फार महत्त्वाचा असा त्यांचा बोलणं शब्द असतो. अत्यंत सुसंस्कृत, उच्च शिक्षित असे आदरणीय कराडचा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्याबद्दल अत्यंत असभ्य भाषेमध्ये, म्हणजे आम्हाला सुद्धा बोलताना त्याचा उल्लेख करावा वाटत नाही अशा शब्दामध्ये त्यांनी पृथ्वीराज चव्हाण बाबा आणि आमच्या तमाम माता भगिनींच्या बद्दल जे वक्तव्य केलेलं आहे. त्या कराड शहराला एक परंपरा आहे. अशा शहरामध्ये येऊन हे जे वक्तव्य केलेलं आहे याचा जाहीर निषेध करण्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की सुरुवात आहे आणि आपण नेहमीच अनेक बाबीमध्ये कराडची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. आज जे त्यांनी काय वक्तव्य तमाम सर्व महिलांच्या बद्दल, लाडक्या बहिणींच्या बद्दल केलेलं आहे, खरं म्हणजे आपण जर राज्यात पाहिलं ज्या काही महिलांच्या बाबतीमध्ये घटना घडतायत आणि त्याचा खरा चेहरा कोण आहे किंवा त्याचं खरं मूळ हे भाजप देवेंद्र फडणवीस आहेत आज आपल्या समोर आलेले की त्यांच्या बोलण्यातून महिलांच्या बाबतीमध्ये त्यांच्या नेमकं पोटामध्ये काय आहे ह्या त्यांच्या ओठामध्ये आलेलं आहे. आज असंख्य महिला भगिनी या ठिकाणी आहेत, त्याही आपणास सुसंवाद साधणार आहेत. मला एकच सांगायचं आहे की आपण जर याची रात्री 12 पर्यंत जाहीर माफी नाही मागितली सर्व राज्यातील लाडक्या बहिणींची, आमच्या मातांची आणि पृथ्वीराज चव्हाणांची, तर उद्या सकाळी 11 वाजता आपण सर्व कराडकर आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्या यांच्या समाधी स्थळी जमायचं आहे आणि तिथून एक विराट मोर्चा आपण सर्वांच्या समवेत काढणार आहोत आणि आपण प्रांत कार्यालय किंवा त्यांना निवेदन देणार आहोत. मला एवढंच सांगायचं की आपल्या या सर्व बाबींची दखल ते घेतील निश्चितपणानं आणि हे जाहीर माफी मागतील. जर नाही मागितली तर आपण त्याची सर्वांनी नोंद घ्या. उद्या सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाणांच्या समाधीजवळ आपण सर्व महिला भगिनीसह उपस्थित राहायचं आहे. मी पुन्हा एकदा त्यांच्या या असभ्य वक्तव्याचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो. त्याच्यानंतर महिला भगिनी आपणाशी 2 शब्द बोलतील. आज इथं अरे त्या टरबुजाचं करायचं काय? अरे फडणवीस सरकारचं करायचं काय? अरे त्या टरबुजाचं करायचं काय? आज आपण इथं सगळेजण जमलेला आहोत. आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री
आणि गृहमंत्री फडणवीस कराडला आले होते आणि कराडला आले असताना अतिशय महिलांविषयी आणि आपल्या सगळ्यांचे स्वाभिमान आधी पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या विषयी अतिशय खालच्या पातीला जाऊन त्यांनी बाबांवरती टीका केली. एक प्रकारे त्यांनी कराडच्या जनतेचा आणि आदरणीय बाबांचा आणि तो जमलेल्या असंख्य माता भगिनींचा अपमान करण्याचं काम फडणवीसांनी केलेलं आहे. आणि फडणवीस अपमान करत असताना कराड दक्षिणचा भाजपचा उमेदवार दाते काढायचं काम करत होता. महिलांचा अपमान करत असताना कराड दक्षिणचा भाजपचा उमेदवार दात हिचकायचं काम करत होता. आणि कराडची जनता स्वाभिमानी आहे, कराडची जनता सुसंस्कृत आहे. आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी कराडला एक पायंडा पाडून दिलाय, सुसंस्कृत राजकारणाचा पायंडा कराडला पाठवून दिला आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये भाजपच्या उमेदवाराला कराड शहरामध्ये जातीवादाचं विष पेरण्याचं काम केलं. आज आमच्या आया बहिणींचा आबरू त्यांनी काढण्याचं काम केलं. आज आमच्या सगळ्यांचा स्वाभिमान कराडचा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण साहेबांवरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्याचं उत्तर कराडकर 20 तारखेला मताच्या रूपाने देतीलच. पण आज आम्ही इथं कराडकर जमलेलो आहे. फडणवीसांना आणि त्यांच्या चमच्यांना आणि भाजपच्या उमेदवाराला एकच आम्ही आवाहन करतो, आज रात्री 12 वाजेपर्यंत फडणवीसांनी जर महिलांची आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांची नाही माफी मागितली तर उद्या कराड शहरामध्ये विराट मोर्चा काढून त्यांचं निश्चित करण्याचं काम आम्ही कराडकर करणार हे तुम्हाला सांगतो. या कराड शहराला, कराड तालुक्याला, सातारा जिल्ह्याला सुसंस्कृत विचारांचा वारसा आहे. या शहरानं, या मतदारसंघाने आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या रूपानं महाराष्ट्राला पहिले मुख्यमंत्री दिले. महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्याचं काम आदरणीय चव्हाण साहेबांनी केलं. चव्हाण साहेबांनी नेहमी सुसंस्कृत राजकारण केलं. चव्हाण साहेबांनी कोणालाही कधी खालच्या पातळीवर जाऊन कधी त्यांनी टीका केली नाही, टिप्पणी केली नाही. याच कराडला देशाला उपपंतप्रधान देण्याचं काम केलं. याच कराडने, कराड दक्षिण मतदारसंघाने आदरणीय यशवंतराव मोहिते भाऊंच्या रूपाने एक सुसंस्कृत नेता, विचारवादी नेता देण्याचं काम केलं. याच कराड दक्षिण मतदारसंघाने आदरणीय विलास काकांच्या माध्यमातून आधी सुसंस्कृत नेता दिला. विलास काकांनी कधी खालच्या पातळीवर जाऊन कुणावरती कधी टीका केली नाही. आणि सगळ्यांचा वारसा जपत आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी एक सुसंस्कृत चारित्र्यवान नेता जर आपल्या राज्यामध्ये कोण असेल तर आदरणीय पृथ्वीराज चव्हाण आहे. राज्यामध्ये असंख्य नेत्यांवरती ईडीचे छापा पडतात, इन्कम टॅक्सच्या नोटीस पडतात, पण माझ्या पृथ्वीराज चव्हाण साहेबांना ईडीची नोटीस जर पाठवली त्या टपालाचा देखील खर्च पाठवणार एवढा चारित्र्य संपन्न माझा नेता आदरणीय पृथ्वीराज चव्हाण आहे. आणि त्याच्यावरती तुम्ही गालबोट उचलण्याचं काम केलेलं आहे. कराडकर जनता तुम्हाला माफ करणार नाही. मताच्या रूपानं तुम्हाला आम्ही काय ते आमची ताकद दाखवूच. पण एवढंच सांगतो की कराडकरांची माफी नाही मागितली तर उद्या आम्ही मोर्चा काढू, पण फडणवीसांना परत कराड तालुक्यामध्ये पाय ठेवून देणार नाही हे कराडकरांच्या वतीने आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. मला आपल्याला एकच सांगायचं आहे, आपले नेते सुसंस्कृत आहेत, संयम आहेत. आपला संयम कुठे ढळून द्यायचं नाहीये. कुठेही आपण वेडवाकडे काय करायचं नाहीये. लोकशाही आहे. लोकशाहीच्या मार्गाने जर आज 12 वाजेपर्यंत नाही माफी मागितली तर उद्या विराट मोर्चा कराडमध्ये निघणार आणि फडणवीस त्यांची ताकद दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आणि भाजपच्या उमेदवारांना देखील आम्ही आव्हान करतो, तुम्ही बसून जर महिलांविषयी अपशब्द वापरत होते, तुम्ही आणि बाबांविषयी जर खालच्या पातळीवर जाऊन बोलत होते, तुम्ही तुमचे दात काढ तुम्ही बसत होता, तुम्हाला देखील आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही गार बसणार नाही. एवढं सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो. तिथं आपण जमलात, आपण विषय व्यक्त केलात, बाबांवरती आपलं प्रेम दाखवलं, महिलांविषयी अपशब्द बोलणाऱ्या फडणवीसांच्या विषयार्थ आपण सगळ्यांनी वाचा फोडली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि आपली ताकद काय आहे येणाऱ्या 20 तारखेला आपण दाखवून देऊया. फडणवीसाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. फडणवीसाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. हे जातीवादी भाजपचा धिक्कार असो. जातीवादी भाजपचा धिक्कार असो. फडणवीसचा धिक्कार असो. एक नेता एक आवाज. पृथ्वीराज चव्हाण. एक नेता एक आवाज. पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण. आमचा स्वाभिमान. पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण. कराडचा स्वाभिमान. स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण. कराडचा स्वाभिमान. पृथ्वीराज